नाही मी आज कोल्हापूरच्या बैठकीपासून इथे येईपर्यंत मला या विषयावरती माहिती नाही. मी जरूर याबद्दलची माहिती घेईन की काय कारणाच्यामुळे अहिल्यानगरमध्ये अशा पैसा तणाव सदृश्य परिस्थिती निर्माण झाली किंवा पोलिसांना नेमकी काय पद्धतीने काय कारवाई करावी लागली त्याची माहिती घेतल्यावरच मी या संविधाना विषयावरती भाष्य करेन. योजना राबवलेल्या आहेत त्या सगळ्या योजना बंद करा आणि त्याचे पैसे आहेत ते शेतकऱ्यांना द्या. एक बाब नक्की आहे की या पूरग्रस्त परिस्थितीचा प्रचंड पैसा अनुभव 89 सालापासून रायगड जिल्ह्यातल्या जनतेने वेगवेगळ्या तालुक्याच्या 3 वर्षापूर्वी झालेला महाड कोल्हापूरच्या परिसरातला पूर असेल, निसर्ग वादळ असेल, त्याच्यामुळे आज मराठवाडा, विदर्भ किंवा उत्तर महाराष्ट्र ज्या पद्धतीने पुराच्यामुळे शेतकरी बांधव एकदम जो उद्ध्वस्त त्याचं जीवन झालेलं आहे, ती परिस्थिती लक्षामध्ये घेता राज्य सरकारने या बाबतीमध्ये तातडीने पावलं उचललीच पाहिजेत. योजना बंद कराव्यात की भारत सरकारच्याकडे या देशाचे कर्तबगार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब, अमित भाई यांच्याकडेच हे आपत्ती व्यवस्थापन गृहमंत्री या नात्याने त्यांच्याकडे विनंती करून आपण भारत सरकारच्याकडून सुद्धा या सगळ्या आपत्तीच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावरती निधीची मागणी करू शकतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून प्रदेशाध्यक्ष म्हणून माझी स्वच्छपणाची मागणी आहे की आज प्रचलित NDRF किंवा SDRFचे जे निकष आहेत या संदर्भामध्ये एक निकष भारत सरकारने नक्की केलेत, त्याला NDRF म्हटलं जातं, राज्य सरकारने केले त्याला SDRF म्हटलं जातं. या निकषाच्या पलीकडे जाऊन यावेळच्या झालेल्या या अतिवृष्टीच्या पुराच्यामुळे झालेल्या नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत ही राज्य सरकारने तातडीने दिली पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अधिकृत भूमिका आहे. तर काल भारत पाकिस्तानची आशिया कप वर्ल्ड मॅच पार पडली आणि संजय राऊत असे म्हणतात की आम्ही बायकॉट केलेला असताना ही मॅच खेळली गेली. एक असं की बायकॉट संजय राऊतांनी कुठे केला मला माहीत नाही. सामना तिकडे दुबईला खेळला गेला. बायकॉटचा अर्थ बहिष्कार. समजा आता आपली पत्रकार परिषद आहे, समजा कोणाला यायचं नसेल तर तो इथे होईल ना. आता इथे कोण ना आलं म्हणून राहायला बहिष्कार असं म्हणतं काय होत नसतं ना. म्हणजे माझ्या सांगण्याचा मतीचा अर्थ वेगळा आहे. दुसरा भाग असा की बाब खरी आहे की ज्या पद्धतीने पहलगाम चालना झाला त्याला अतिरेकी स्थळ ज्याला आपण अड्डे म्हणू शकतो, मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानमध्ये जाऊन भारतीय सैन्य दलाने, तिन्ही सैन्याच्या सैन्य दलाने त्यांच्या सेनाप्रमुखांच्या नेतृत्वाखाली पूर्णपणाने उद्ध्वस्त केले. यापुढे सुद्धा तीच भूमिका भारत सरकार खेळणार आहे अशी स्वच्छपणाची भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी, राजनाथ सिंग संरक्षण मंत्री आहेत, अमित भाई आज गृहमंत्री आहेत, त्यांनी मांडलेली आहे. त्यामुळे या बाबतीमध्ये बिलकुल तडजोड असण्याचं काही कारण नाही. आता खेळ ते सुद्धा दुसऱ्या देशामध्ये खेळला गेला त्याबद्दलची भूमिका मी समजू शकतो, त्याच्यात दुमत असं काही कारण नाही. अशा वेळेला प्रत्येक गोष्ट वेगवेगळ्या पद्धतीने राजकीयदृष्ट्याच उल्लेख करणं हे काही योग्य असं मला वाटत नाही. शेवटी आंतरराष्ट्रीय स्तरावरती ज्या काही संघटना असतात सहभागी होत असतात. खरं आहे की पाकिस्तानने आतापर्यंत या देशावरती अतिरेकी हल्ले केलेत, त्याची चीड प्रत्येक भारतीयांच्या मनामध्ये प्रचंड प्रमाणावरची आहे आणि त्याचाच एक परिणाम म्हणून यावेळेला पाकिस्तानमध्ये जाऊन सेना दलाने इथे जे अतिरेकी अड्डे ज्या ठिकाणी याचं सगळं नियोजन करत होते ते उद्ध्वस्त केलेले आहेत. याहीपेक्षा धडा शिकवण्याची पाळी आली तर भारत सरकार शिकवेल याच्यात माझ्या मनामध्ये संदेह असण्याचं काही कारण नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.